घरात हत्तींच्या प्रतिमा का ठेवायच्या आणि कशा ठेवायच्या याची माहिती आपण आजच्या भागात घेणार आहोत. सर्वांना राधे राधे. मी मास्टर संजय पाटील. आपण उपस्थित आहात वास्तुवेद कॉलेजमध्ये. मध्यंतरी एस.एल. वर्ल्डमध्ये गेलो होतो. कलरीपयट ही केरळी मार्शल आर्ट तुम्हाला माहिती असेल. तर कलरीपयटचा खेळ तिथे होणार होता. खेळ सुरू करण्यापूर्वी मार्शल आर्टचे जे गुरु होते त्यांनी पहिल्यांदा हत्तीची पूजा केली आणि नंतर प्रात्यक्षिकांना सुरुवात केली. प्रात्यक्षिकं संपली आणि मी गुरूंची गाठ घेतली. त्यांना हत्तीच्या पूजेमागचं कारण विचारलं. त्यांनी सांगितलं की ही युद्धकला भगवान परशुरामांनी हजारो वर्षांपूर्वी सुरू केले आणि हत्तीच्या पूजनाची परंपरा तेव्हापासूनची आहे. हत्तीच्या पूजेची परंपरा फक्त केरळात आहे असंही नाही, तर संपूर्ण भारतभरात ती आढळते. हिंदू परंपरेनं हत्ती नेहमी शुभंकर मानलाय. कोणत्याही देवालयात जा, हत्तीच्या प्रतिमा, हत्तीची चित्र, हत्तीची शिल्प हटकून दिसतील. लक्ष्मीचं चित्र हत्तीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. दक्षिणेकडच्या अनेक देवळात मी बघितलंय की देवाची मूर्ती 4 हत्तींच्या आसनावर विराजमान झालेली असते. हिंदू परंपरेनं हत्तींना इतकं मानाचं स्थान का दिलं असेल असा प्रश्न पडला आणि सवयीप्रमाणे त्याचा धांडोळा वेदपुराणांमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. दिग्गज हा शब्द आपण ऐकला असेल. एखाद्या क्षेत्रातल्या विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तीसाठी हा शब्द वापरतात. उदाहरणार्थ दिग्गज कबड्डीपटू, दिग्गज साहित्यिक वगैरे. पण वैदिक वाङ्मयात दिग्गज हा शब्द वापरला गेला हत्तींसाठी. दिग्गज म्हणजे दिशांचे रक्षण करणारे, दिशातून येणाऱ्या संकटांपासून रक्षण करणारे हत्ती. पृथ्वीला आधार देणारे, पृथ्वीचं रक्षण करणारे, 8ही दिशांना निवास करणारे हत्ती म्हणजे दिग्गज. या दिग्गजांची नावं काय? तर ऐरावत, पुंडरीक, वामन, कुमुद, अंजन, पुष्पदंत, सार्वभौम आणि सुप्रतीक. यापैकी ऐरावत हे नाव आपण नक्की ऐकलं असेल. देवादिदेव इंद्राचं वाहन म्हणून तो सुपरिचित आहे. रामायणाच्या अरण्यकांडात दिशागज हा शब्द आढळतो. बालकांडात दिग्गजांचा उल्लेख आढळतो. दिग्गजांचं निवासस्थान बालकांडात सांगितलंय ते असं: दिग्गज दैत्य, दानव, राक्षस, पिशाच, उरग या सर्वांकडून पूजले जातात. लक्षपूर्वक ऐका. दिग्गज म्हणजे हत्ती दैत्य, दानव, राक्षस, पिशाच, उरग या सर्वांकडून पूजले जातात. दिशागज पृथ्वीला आधार देणारा असल्यानं पाताळात राहतात असं वरील संदर्भावरून दिसतं. बालकांडातल्या त्या श्लोकावरून ते किती पूज्य समजले जात होते हे स्पष्ट होतं. रामायणाचं बालकांड वाचलं तर सगरपुत्रांनी पृथ्वी खोदली तेव्हा प्रत्येक दिशेला त्यांना पृथ्वीला तोलून धरणारे दिशागज कसे सापडले आणि त्यांनी पूजा केली, प्रदक्षिणा घातली वगैरे वर्णन सापडेल. धार्मिक क्रियेत मंगल आणि पवित्र वस्तूला प्रदक्षिणा घातली जाते. ज्या अर्थी दिशागजांना प्रदक्षिणा घातली जात होती त्या अर्थी त्यांचं स्वरूप मंगलमय आणि पवित्र होतं. म्हणूनच सर्व जुनं संस्कृत वाङ्मय, धार्मिक विधी, शिल्पकृती, देवालय, राजवाडे सर्व ठिकाणी त्यांना स्थान मिळालं असावं. आता हा प्रश्न उरतो की तुम्ही तुमच्या घरात त्यांना स्थान देणार आहात की नाही. काही वैदिक वाङ्मयात दिग्नाग असा शब्दप्रयोग आढळतो. संस्कृतमध्ये नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असा आहे. अर्थात दिग्नाग म्हणजे दिशातले हत्ती. विष्णू धर्मोत्तर पुराणात दिग्नागांचा उल्लेख आहे. श्लोक तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. हत्तींची इतकी माहिती घेतल्यानंतर आता वास्तूचा गुणोत्कर्ष करण्यासाठी त्यांचा वापर कसा करता येईल ते बघू. सोंड उंचावलेले हत्ती लक्ष्मीचं स्वागत करणारे असतात. म्हणून दरवाजाजवळ 2 हत्ती ठेवायला हवेत. दरवाजा कोणत्या प्रभागात आहे त्याचा विचार करून आणखी चांगले परिणाम मिळवता येतात. प्रत्येक दिशेच्या दरवाजासमोर कोणत्या पदार्थाचे म्हणजे धातू, लाकूड, दगड वगैरेंचे हत्ती ठेवता येतील, कोणत्या रंगाचे हत्ती तेथे ठेवता येतील त्याची माहिती तुम्हाला आता देतो. दरवाजा ईशान्येला असेल तर चांदी, संगमरवर, काच, मार्बल यांचे हत्ती ठेवता येतील. हत्तींच्या पायाखाली पिवळ्या आणि आकाशी रंगाचे आसन ठेवावेत. एका हत्तीच्या पायाखाली पिवळा आणि दुसऱ्याच्या पायाखाली आकाशी रंगाचे आसन ठेवता येतील. दरवाजा पूर्वेला असेल तर पितळ, तांबा किंवा लाकूड यांचे हत्ती ठेवावेत. हत्तींच्या पायाखाली पोपटी आणि गडद हिरव्या रंगाचं आसन ठेवावं. दरवाजा आग्नेयेला असेल तर तांबा किंवा लाकडाचे हत्ती ठेवावेत. त्यांच्या पायाखाली पिवळ्या आणि आकाशी रंगाचे आसन ठेवावेत.
दरवाजा दक्षिणेला असेल तर लोखंड किंवा लाकडाचे हत्ती ठेवावेत. त्यांच्या पायाखाली ऑरेंज आणि गडद निळ्या रंगाचं आसन ठेवावं. दरवाजा नैऋत्येला असेल तर ब्रॉन्झ, माती किंवा दगडाचे हत्ती वापरावेत. त्यांच्या पायाखाली व्हायोलेट आणि लाल रंगाचं आसन ठेवावं. दरवाजा पश्चिमेला असेल तर लीड, तांबा किंवा लोखंडाचे किंवा कोणत्याही धातूचे हत्ती ठेवावेत. त्यांच्या पायाखाली पोपटी आणि गडद हिरव्या रंगाचं आसन ठेवावं. दरवाजा वायव्येला असेल तर स्टील, लीड, नीलस्फटिक, पारा यांचे हत्ती ठेवावेत. त्यांच्या पायाखाली व्हायोलेट आणि लाल रंगाचं आसन ठेवावं. दरवाजा उत्तरेला असेल तर चांदी, पांढरी काच, पांढरे क्रिस्टल, देवदार लाकूड, मार्बल यांचे हत्ती ठेवावेत. त्यांच्या पायाखाली ऑरेंज आणि इंडिगो रंगाचं आसन ठेवावं. हल्ली मार्केटमध्ये अगदी छोट्या आकाराचे म्हणजे 3 ते 4 इंचाचे सुरेख चौरंग मिळतात. या चौरंगांवर विवक्षित रंगाचं आसन ठेवून त्यावर हत्ती ठेवले तर अतिशय उत्तम परिणाम मिळतात. हत्तींचा वापर आणखी कशा प्रकारे करता येईल ते पुढच्या भागात बघू. तोपर्यंत राधे राधे.